तर 500 वर्षानंतर भारतामध्ये ज्यांचं आगमन झालं, जे असंख्य राम भक्तांचं स्वप्न उराशी बाळगून जे 14 वर्षानंतर दिवाळी साजरी झाली होती, जेव्हा रामप्रभू आले ते. आता रामप्रभू 500 वर्ष आल्याच्या नंतर ऐतिहासिक लोक प्रतिष्ठान सोहळा आपण पाहिला. तर सन्माननीय प्रितेश भिंगारकर साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचाही आपण सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं. प्रितेश भिंगारकर साहेब यांना विनंती असेल की आपण यावं, एक सुप्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख आहे मित्रांनो, प्रितेश भिंगारकर साहेब यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर अक्षय हर्षद भोईर यावा, आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान करावा. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. भव्य सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आज मदत. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी विचुंबे आयोजित सरपंच, उपसरपंच व सदस्य चषक 2024. सर्वांना मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. आम्ही पंचांना विनंती करत आहोत की आपण कुठल्याही प्रकारचा विलंब न करता लगेचच सामन्याला सुरुवात करावी. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत या भव्य रजनी स्पर्धेमधील. प्रकाश ज्योतातील स्पर्धा म्हटल्याच्या नंतर की मोठी जबाबदारी असते आणि सरपंच, उपसरपंच व सदस्य एकत्र आल्याच्या नंतर जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडता येते, याचं प्रत्यक्षित उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. मॅच नंबर 2 प्रेक्षकांच्या भेटीला जय बापदेव पाळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये तिरंगा शिवकर या दोन संघांमध्ये सामना. महत्वपूर्ण मॅच, 2 ताकदवर टीम मधला हा ताकदवर सामना. पहिला चेंडू रायझिंग डिलिव्हरी, व्हाईट बॉल पंचांच्या वतीनं. व्हाईटनं सुरुवात केली, एक्स्ट्रानं सुरुवात. टॉस जिंकल्याच्या नंतर जय बापदेव पाली टीमनं फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. पाहूया त्या 5 षटकांच्या सामन्यामध्ये कितीचं टार्गेट इथं मैदानाच्या आतमध्ये तिरंगा शिवकर हा संघ ठेवेल. सुरुवात झाली, व्हाईटनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांच्या समवेत आलेत संदीप पाटील. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती परेश शेळके, सरसेनापती. पहिलं षटक, पहिलाच बॉल, पुन्हा एकदा चेस करण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. लगेचच फ्रॅक्शन ऑफ सेकंद पंचांना इशारा दिला की आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 2 वरती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकतात परेश शेळके, ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी संपूर्ण पाळी संघाची आहे. कारण पहिलं षटक टाकत असल्याच्या नंतर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 खेळाडू बाउंड्रीचं पेट्रोलिंग करत असतात. त्यानंतर बॉलरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीने होत असतं. पहिलं षटक, पुन्हा एकदा परेश तयार. पहिला चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू होता, कोलवा टप्प्याचा बॉल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल फक्त सिंगल इथून मिळते. परेश शेळकेला लाईन मिळाल्याच्या नंतर हा एक घातक गोलंदाज होतो पॉवर प्ले ओव्हर मधला. परंतु आघाडीची जोडी जे ज्ञानेश्वर पाटील आणि संदीप पाटील आहेत, हे 2 पाटील पण बंधून नेहमी शिवकर संघाला एक चांगली सुरुवात दिलेली आहे. पाहूयात या भव्य रजनी स्पर्धेमध्ये तशाच प्रकारची सुरुवात आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी ते देतील का. पहिला चेंडू फेस केला ज्ञानेश्वर पाटीलनं. सेकंड बॉल आता फेस करण्यासाठी तयार झाला संदीप पाटील. जबरदस्त सामना इथून एन्जॉय करतात. 2 ताकदवर टीम एकामेकाच्या विरोधात असल्याच्या नंतर शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना जाईल यात मात्र शंका नाहीये. परेश शेळके ओव्हर नंबर 1 मध्ये राऊंड द स्टंप्सना बॉलिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला संदीप पाटील. हवेत खेळले, जेलची शक्यता. शॉर्ट कव्हर पॉइंटचे खेळाडू जज करतात. वेल जज कॅच. पहिला मोठा धक्का लागलाय तिरंगा शिवकर संघाला. महत्वाचा गडी बाद. बघा, पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल फ्रेश. आर्या 11 ओवले, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेश गायकवाड आणि रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेशदादा गायकवाड यांचा आर्या ओवले क्रिकेट संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यांना फाईट करेल गावदेवी उसरली हरेश यांचा संघ. दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक संपल्यानंतर यावं, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धन्यवाद, धन्यवाद. महत्वाचा गडीतून बाद झाला परेश शेळकेला. सांघिक पहिलं यश, बॅक टू द डगआउट झाले संदीप पाटील. महत्वपूर्ण धक्का, कारण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सेट झाल्याच्या नंतर तिरंगा शिवकर संघाला यशाचे उंच शिखर गाठणारी धावत संख्या आपण बऱ्याचदा पाहिलेली आहे. परंतु त्या संदीप पाटीलच्या विरोधामध्ये एक जबरदस्त चेंडू परेश शेळकेचा आपण पाहिला आणि त्याला सफलता इथून मिळाली आहे. पहिलं षटक टाकत असताना महत्वाची जबाबदारी कर्णधाराने बॉलर परेश शेळकेवरती टाकलेली आहे. आपल्या संघाला लीड करतात. आपल्या संघाचं प्रतिनिधित्व पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये करत असताना
परेश शेळकेचा जबरदस्त चेंडू इथे घात करून गेला तिरंगा शिवकर संघाचे संदीप पाटील यांचा. नेक्स्ट बॉल रायझिंग बॉल होता समोर, फक्त फ्रंट फूट डिफेन्स करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडूच्या हाताने परेश शेळकेकडून. प्रॉपर टप्पा प्रॉपर लेंथ वरती पिचिंग करत असताना परेश शेळके, मी मागाशी देखील जसा उल्लेख केला की परेश शेळकेला लाईन आणि लेंथ मिळाल्याच्या नंतर बॅट्समनला थांबवण्यामध्ये ते यशस्वी होत असतात आणि तसाच प्रकारचा चेंडू नवीन आलेले बॅट्समन वासुदेव यांच्यासाठी होता. परेश शेळके पहिल्या ओव्हरमध्ये राऊंड द स्टम्प्स दूरवर्ष एंड करून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग बॉल होता. डायरेक्ट हिटचे देखील रिस्क घेत आहेत, रिस्क अँड रिवॉर्ड म्हटलं जातं. रिस्क घेतल्याच्या नंतर आणि तीच रेस घेतली होती विकेट किपरनं, कारण माहिती आहे वासुदेव सारखा जर मोठ्या खेळाडूला आपण जर सहजतेने बाद केलं तर येणाऱ्या अंतिम टप्प्यामध्ये तोच फायदा आपल्याला शेवटच्या मोमेंटमध्ये होईल. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 3 आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये परेश शेळकेला तुम्ही पाहतात ज्यांचे 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला. एक महत्वाचा गडी संदीप पाटीलला त्याने बाद केलाय. वासुदेव वांगरे हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी उपस्थित झालेले तिरंगा शिवकर या संघाच्या वतीनं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग करत असताना परेश शेळके, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि त्याच्याच आधारावरती प्रॉपर शोल्डरच्या पॉवरनं तो बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू आता या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बाकी राहिलेला, फक्त 3 धावा पुस्तकावरती आहेत. पॉवर प्लेचे षटक, अंतिम चेंडू, लास्ट बॉल टू गो. समोर उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल, टेक ऑफ, हार्ड लेंथ वरती हिट झाल्याच्या नंतर समोरून बाउन्स झाला चेंडू, डॉट बॉल आला. ओव्हर कंप्लीट झालं. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिलं षटक टाकलं परेश शेळकेनं आणि पहिल्या षटकामध्ये संदीप पाटील बाद झाले. 3-1 तिरंगा शिवकर. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी विचुंबे सरपंच, उपसरपंच व सदस्य चषकाचा आनंद आपण घेतात. भव्य नाईटची ही स्पर्धा, 2 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक देणारी स्पर्धा आणि कुठला तरी एका लकी खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेमधून पूर्ण होणार आहे. पहिलं षटक आपण पाहिलं, मॅच नंबर 2 तुम्ही एन्जॉय करताय. जय बापदेव पाळी यांना टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग केलं आणि आमंत्रित केलं बॅटिंगसाठी तिरंगा शिवकर या संघाला. आघाडीची जोडी ज्ञानेश्वर पाटील आणि संदीप पाटील होते, जिथे संदीप पाटील स्वस्तामध्ये बाद झाले. वासुदेव वांगरे नवीन बॅटर आले होते. आता स्ट्रायकिंग एंडवरती ज्ञानेश्वर पाटील यांना आपण पाहतात. पहिलं ओव्हर परेश शेळकेचं राहिलं, 3 धावसंख्येचा एक महत्वाचा गडी संदीप पाटीलला त्याने बाद केलेला आहे. आणि सेकंड ओव्हरमध्ये आता कल्पेश शेळके बॉलिंग मार्कवरती. आणखीन एक शेळके बंधू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी. 61चा टाइम आपण घेऊ नका ही विनंती आहे. दुसरं षटक राऊंड द स्टम्प्सनं समोर हॅमर करत असताना मिड ऑफ मध्ये फिल्डिंगचा प्रयत्न चालू आहे. जबरदस्त फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जबरदस्त. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंग का घेतली जाते? जर तुमच्याकडे फिल्डिंग लाईनअप जर स्ट्रॉंग आहे, जर फिल्डिंगचं स्टँडर्ड तुमचं जर नेक्स्ट लेवल आहे, तर तुम्ही आवर्जून फिल्डिंग करत असताना रन वाचवू शकतात. तसाच प्रयत्न चालवला जय बापदेव पाळी या संघानं. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. टीमची टोटल 1-4. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिडॉन आतमध्ये, जेलची शक्यता, खेळाडू पोहोचलेत. वेल जस्ट कॅच. आणखीन एक मोठा धक्का लागलाय. फलंदाज बाद होते. प्रेशर बनलं होतं वासुदेव वांगरे यांच्यावरती आणि त्याच प्रेशरचा फायदा मिळालाय. फलंदाज बाद, महत्वाचा धक्का तिरंगर शिवकर टीमला. बॅट्समन आउट. चिंचपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये मीत आणि मिहिका मोहे या संघामध्ये या संघामध्ये आपण सामना पाहिला. रोहित पाटीलनं कमालीचं 2 षटकांचा रोहित पाटेनं 2 विकेट घेतल्या, 11 धावा त्यानं दिल्या. महत्वपूर्ण षटक त्याने आपल्या संघासाठी हाताळलं. आता सेकंड मॅच तुम्ही एन्जॉय करता. 2 बाद. आतापर्यंत धावा संख्या फलकावरती फक्त 4.
चांगल्या स्थितीमध्ये बॉलिंग करत असताना जय बापदेव पाळी संघाचे दोन्ही आघाडीचे बॉलर सेकंड ओव्हरमध्ये बॉलर या पाहुयात पंचांच्या इशाऱ्याची वाट इथून पाहावी लागणारे व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलेला समांतर रेषेमध्ये पंच आत करत असताना एक्स्ट्रा रन या धावा पुस्तकावरती ऍड होत असताना संघाची टोटल ही जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 5 वरती 3 एक्स्ट्रा रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या या इनिंग मध्ये आलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये परेशनं 2 वाईडनं सुरुवात केली त्यानंतर कल्पेश शेळके चांगला चेंडू बॅटम पाड मधून गुड लेंथ वरती हिट झाल्याच्या नंतर राईज होतोय बॉल त्याचाच फायदा बॉलर इथून उचलत असताना सेकंड ओव्हरमध्ये कल्पेश शेळके जबरदस्त बॉलिंग अटॅक इथे संपूर्ण पाली संघाचा बऱ्याचदा त्याने दाखवलेला आपल्या संघाच्या वतीनं तर बघा जोपर्यंत बंटी शेट या ठिकाणी आहेत तोपर्यंत प्रेक्षक कमाल कॅशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बघा याची आपण नोंद घ्या रेलिंगच्या बाहेर जे आतमध्ये बसले त्यांच्यासाठी नाहीये रेलिंगच्या बाहेर जे कॅच येतील त्यांच्यासाठी बंटी शेट भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि 2च्या मदतीने 7 धावा पटलावरती आहेत नवीन बॅटर तिरंगा शिवकर संघ सामना जिंकला तर त्यांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जिलानी शेख आपलं सहर्ष स्वागत फयाज शेख हा नवीन खेळाडू हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न पाहिला शरीरापासून दूर चालला चेंडू लीव केला वेल जज वॉल लेफ्ट केला वाईट बॉल एक्स्ट्रा रन या 17 मधील 4थी एक्स्ट्रा रन इथून मिळत असताना संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 8 वरती 2 महत्वाचे गडी बाद झाल्याच्या नंतर सिंगल डबल न स्ट्राईक रोटेट करत असताना धाव फलक खालतं ठेवतोय चांगला चेंडू पाठीमागे चाललाय बॉल सिंगल तर पूर्ण केले सेकंड साठी कॉल मिस्टेक झाली आहे स्ट्रायकिंग एंडला वेगाने थ्रोची गरज आहे पहिल्या टप्प्याखेर पंचांकडे लाऊड अपील फिंगर गोज अप विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वाचा गडी बाद झाला एक घेतली होती सेकंडचा कॉल केला होता आणि त्यांचाच फ्लो पाहून लगेचच बॅटरला इथून करावा लागणार आहे परतीचा प्रवास 1 मोर विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट थँक्यू सो मच फैयाज शेख इथून बाद झालेत ज्ञानेश्वर पाटीलनं कॉल केला होता सेकंड साठी फैयाजनं सुरुवातीला त्यांना नकार दिला परंतु ज्ञानेश्वर पाटील यांचा फ्लो पाहून फैयाजनं देखील त्याचं क्षेत्र सोडलं आणि अखेर 1 धाव पूर्ण करत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते बाद झालेत महत्वपूर्ण पारी फैयाजची लक्षात राहील प्रेक्षकांच्या परंतु तशा काहीचा कारनामा अजून तरी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये 9 धावा चांगला चेंडू वाईट बॉल पंच इशारा करत असताना आणखीन एक एक्स्ट्रा रन या 17 मध्ये जवळपास 5वी एक्स्ट्रा रन इथून खर्च झालेली आहे संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 10 वरती ओव्हर नंबर 2 कल्पेश शेळके एक्स्ट्रा कव्हरला हा फटका पावत लॉंग ऑफ पासून खेळाडूसाठी लॉंग चेस आहे पहिली तर वेगाने कंप्लीट ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने सेकंडचा कॉल आहे आणि संदेश पाटीलच्या वतीने ही दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे 2 धावत संख्येच्या मदतीने 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 बाद 12 12 फॉर 3 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आणि 2 ओव्हरमध्ये 12 धावा पुस्तकावरती आहेत 5 ओव्हरचा सामना 2 षटक महत्वपूर्ण राहिली पॉवर प्लेची संघाची धावत संख्या 12 पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला मोह संघानं रोहितच्या आधारावरती सामना जिंकला ज्याने 2 षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट त्याने घेतले सेकंड मॅच तुम्ही एन्जॉय करतात बी गटामधील 25 जानेवारीला या रजनी स्पर्धेमध्ये भारतीय जनता पार्टी विचुंबे आयोजित सरपंच उपसरपंच व सदस्य चषकाचा आनंद तुम्ही घेतात जय बापदेव पाली वर्सेस तिरंगा शिवकर या 2 संघांमध्ये मास टॉस जिंकल्याच्या नंतर पाली संघाने प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे आणि तशाच प्रकारची उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या वतीने झालेली आहे 2 ओव्हरमध्ये 12 3 गडी गमावलेत संदेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील या 2 पाटील बंधूंवरती मोठी जबाबदारी आहे ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा परेश आलेत परेश शेळके आपल्या संघासाठी तिसरा आणि इंडिव्हिज्युअल दुसरं षटक फेकण्यासाठी आलेत शरीरापासून दूर अशी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये झाली होती वाईट बॉल पंच इशारा करतात
धावत संख्या पुढे जाईल 13 वरती. 3 गडी बाद झाल्याच्या नंतर मनोवैज्ञानिक दबाव बनलेला आहे तिरंग शिवकर या संघाच्या वरती. पाहूयात आतापर्यंत 6 एक्स्ट्रा या संपूर्ण इनिंग मध्ये आलेल्या आहेत आणि संघाची धावत संख्या आहे ती 13. महत्वाचे 3 गडी बाद झाले. ज्ञानेश्वर पाटील आता स्ट्रायकिंग एंडवर. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. आणखीन एक जेलची शक्यता. स्वतः गोलंदाज सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद ज्याच्यावरती जबाबदारी होती ते ज्ञानेश्वर पाटील इथून बाद झालेत. महत्वपूर्ण धक्का तिरंगर शिवकर टीमला. बॅट्समन आउट. मध्ये टाकत असताना परेश शेळकेचा महत्वपूर्ण चेंडू घात करून गेला. आणखीन एक महत्वाच्या फलंदाजाचा. 7व्या क्रमांकावरती आता प्रेम गायकवाड आलेत. संदेश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. परेश शेळकेला सांघिक यश ओव्हर नंबर 3 मध्ये. धावत संख्या आतापर्यंत 13 वर आहे. पुन्हा एकदा परेश तयार. राऊंड द स्टम्प्स. बॅकफुटला जाऊन डिफेन्स करत असताना सिंगल साठी अटेम्प्ट आहे. पहिली रन वेगानं पूर्ण केलेली आहे. रीज घेतली जाते कारण विकेट गेल्याच्या नंतर सिंगल डबलनं धावफलक हालत ठेवलेला आहे. कासवाच्या गतीनं का होईना मात्र इथून धावफलकेला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना बऱ्याचदा आपण म्हणतो की काही नसण्यापेक्षा काहीतरी येणं गरजेचं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग आणि तशाच प्रकारची बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये शिवकर संघ करत असताना. टोटल जाऊन पोहोचलेली 14 वरती. परेश शेळके बॉलिंग करतात. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता संदेश पाटील येतात. पाहूयात परेश शेळके वर्सेस संदेश पाटील. चांगला कॉन्टेस्ट. फुल टॉस आहे. मिस केला. पंचांकडे लाऊड अपील. रनआउट. फलंदाज बाद. 2 चान्स एकाच बॉलवरती. फुल टॉस मिस केला. लेग बिफोर द स्टंप साठी अपील करण्यात आली आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये संदेश पाटील देखील बाद होतात. स्वस्तामध्ये कुठला शिवकर संघाचा शिलेदार मैदानाच्या आतमध्ये थांबत नाहीयेत. ही महत्वाची जबाबदारी देखील संदेश पाटील वरती होती आणि ते देखील स्वस्तामध्ये बाद झालेत. आणखीन एक मोठा धक्का तिरंगा शिवकर टीमला. फलंदाज बाद. सी सूरज जे डीजे ऑपरेटिंग करतात त्यांचं विशेष कौतुक करू. ज्याप्रमाणे त्यांनी व्हॉइस क्लॅरिफिकेशन दिलेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सन्माननीय तुकारामजी म्हात्रे साहेबांच्या वतीनं तिरंगा शिवकर हा संघ जर या मॅच मध्ये विजय होतोय तर त्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक शिवकर संघाला देण्यात येईल. धावत संख्या 14. नवीन बॅटर जीवन पाटील. ओ कदाचित जेल होती का. एस्टनच्या पाठीमागले एक्सप्रेशन भरपूर काही सांगून देतात. विकेट किपर स्वतःवरती नाराज आहेत. आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग करतोय परत शेळके. जसा पत्त्यांचा बंगला कोसळतो तसंच विकेटची पडझड आपण पाहिली तिरंगा शिवकर या संघाची. त्यामध्ये महत्वपूर्ण सिंहाचा वाटा राहिलेला आहे. जय बापदेव पाळी संघाचा हा हुकमाचा एक्का जो बॉलिंग करतो परेश शेळके. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. अंतिम 2 बॉल या ओव्हर मधले आता बाकी आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा जेलची संधी आहे. जज करतात खेळाडू. सेकंड टप्प्याखेर बॉलला फिल्डिंग करत असताना इनफिल्ड मध्येच प्रोटेक्शन आहे. फक्त सिंगल. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 15. या क्रीडांगणावरती 5 षटकांचे सामने. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर सामने खेळतायत तर तुम्हाला प्रॉपर सिस्टमॅटिक प्लॅनिंगनेच उतरावं लागतं. प्लॅन हे अनसक्सेसफुल राहिला तिरंगा शिवकर या संघाचा कारण महत्वाचे गडी लवकर बाद झाले. त्यानंतर मिडल ऑर्डरवरती कुठलाच खेळाडू जबाबदारशील कॉन्ट्रीब्युशन रचू शकलेले नाहीयेत. भागीदारी रचू शकलेले नाहीयेत. त्या कारणास्तव थोडा का होईना मात्र पगडा जड दिसत असताना जय बापदेव पाळी संघाचा. खोलवा टाप्याचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील. कॉट बिहाइंड साठी
लाऊड अपील पावत पंचांकडे केली जाते. स्ट्रॉंग अपील, अपील तंत्राचा वापर परेश शेळके आणि कंपनीच्या वतीनं. पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये. डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 3चा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. गडी गमावलेत आतापर्यंत 5 आणि 5 बाद 15 धावा धाव पुस्तकावरती. या बॉलवरती 2 रिॲक्शन होता. एक तर बॅट तरी ग्राउंडिंग झाली असावी कदाचित, किंवा त्यानंतर एज देखील लागली असावी. एज साठी अपील करण्यात आली होती, परंतु पंचांना कुठल्याही प्रकारचा इशारा दिलेला नाहीये. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 बाद 15. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 2 आणि परेशनं काय जबाबदारीनं षटक टाकले. 2 षटकामध्ये 6 धावा देत 2 महत्वाचे गडी त्याने बाद केलेले आहेत. या 3 ओव्हरमध्ये सिंहाचा वाटा राहिलेला आहे जय बापदेव पाळी संघाचा. परेश शेळके त्यामध्ये देखील 3 वाईडच आहेत, म्हणजे फक्त बॅटच्या साह्याने 3च रन दिलेले आहेत. परेश शेळकेनं जबरदस्त गोलंदाजी. 3 ओव्हरमध्ये 2 षटकं टाकलेत. सेकंड ओव्हरमध्ये कल्पेश शेळकेला आपण पाहिलं. 6 धावा धाव पुस्तकावरती गडी बाद झालेत, ते तब्बल 5. आलो याचा आपला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. आणि रायगडच्याच नैसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या हे विचुंबे गावामध्ये ही स्पर्धा चालू आहे, त्याचा देखील अभिमान असणं आपल्याला गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. भारतीय जनता पार्टी विचुंबे आयोजित सरपंच, उपसरपंच व सदस्य चषक 2024 हा थरार तुम्ही एन्जॉय करतात. मॅच नंबर 2 चालू आहे. जय बापदेव पाळी वर्सेस तिरंगा शिवकर, जिथं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय पाळी संघाने घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं तिरंगा शिवकर संघाला. तेच बॅटिंगचा आमंत्रित स्वीकारून शिवकर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला जरूर, परंतु 3 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा ते जमवू शकलेले आहेत. 6वा आणि 7व्या क्रमांकाचा खेळाडू, एकीकडे प्रेम गायकवाड आणि दुसरीकडे जीवन पाटील. जीवनकडे स्ट्राईक. ओव्हर नंबर 4. रोहित पाटील आलेत. पहिल्या चेंडूवरती चेस डाऊन करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. डॉट बॉल वेग दाखवतोय, प्रॉपर लेंथ वरती कंट्रोल ठेवतात, प्रॉपर टप्प्यावरती नियंत्रण आहे. त्या कारणास्तव अचूकतेने गोलंदाजी पाळी संघाची राहिलेली आहे. धावा पुस्तकावरती धावा 15. रोहित पाटील बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल डॉटनं सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, वेगवान चेंडूच्या हाताने, त्यानंतर सरळ गोलंदाजाकडे आला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी जय बापदेव पाळी संघाची. पहिल्या ओव्हर पासून परेशनं सुरुवात केली. परेशनं पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आक्रमणच्या विरोधामध्ये प्रत्युत्तर इटका जवाब पत्तर से. आणि म्हटलं जातं पहिला वार लाख मुळाचा, तो पहिला वार टाकला परेश शेळकेनं. आता बॉलिंग करतात रोहित पाटील. 4थं षटक, 2 डॉट बॉल. खोलवा टप्पाचा चेंडू, आणखीन एक वेगवान बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल. बॅटन पॅड मधून काढलाय. 15 धाव संख्येवरती गाडी लडखडली आहे. आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. जबरदस्त बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. जीवन पाटीलच्या विरोधामध्ये रोहित पाटीलची बॉलिंग. सलग 3 डॉट बॉल. 3ही बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकलेल्या आहेत, म्हणजे गोलंदाज किती टॅलेंटेड हे त्याने दाखवलेलं आहे. लोवा फुल टॉस, तो देखील मिस. 1 मोर डॉट बॉल. 4था चेंडू देखील रोहित पाटीलचा आलाय डॉट. रॉकस्टार रोहित मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना सलग 4 डॉट बॉल. 4ही चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती. आता तर फुल टॉस होता, परंतु मनोवैज्ञानिक दबाव, फिजिकल प्रेशर, मेंटल प्रेशर जीवन पाटील वरती बनलेला आणखीन एक डॉट बॉल. पवाद पंचांसोबत काही ना काहीतरी चर्चा करत असताना सर्व ऑफिशियलचं देखील विशेष कौतुक करावं. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये त्याने जबरदस्त ॲज अ ऑफिशियलची कामगिरी, स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, क्रिकेटर्सना चांगले नियम समजावतात, समजून घेतात, ही महत्वाची गोष्ट आहे. पुढचा बॉल रायझिंग बॉल बाउन्स झाला. हार्डलेट वरून टॉस झाल्याच्या नंतर आणखीन एक डॉट बॉल. सलग 5 चेंडू डॉट फेकलेले आहेत. बॉलर रोहित पाटीलनं फक्त आता रोहित पाटील चेंडू टाकत नाही, तो जणू काय आगीचे निखारे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. प्रवीण गायकर यांचं एक वाक्य मला अजूनही आठवतंय की हुनर तो सब में होता है, बस किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है.
भरपूर चांगले चेंडूच्या हाताने 5 चेंडू 5 व्हेरिएशन 5 विविध टप्पे. आता मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावरती रोहित पाटील. शेवटचा बॉल समोर लॉफ्ट केला ओव्हर द बॉलर सेट आणि धाव घेतलेले नाहीयेत. रोहित पाटीलने टाकले इथून मेडन षटक. गोलंदाजी आवडली असेल जय बापदेव पाळी संघाच्या रोहित पाटीलची तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मेडन ओव्हर या स्पर्धेमधून त्याने फेकले 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि तिरंगा शिवकर संघ जाऊन पोहोचलेला आहे तो 15 या धावसंख्येवरती. गडी 5 गमावलेत 15ला 5. उगवला तारा ती आतापर्यंत 15 धावा 4 ओव्हरमध्ये. रोहित पाटील कालच्या दिवसामध्ये देखील एक मेडन ओव्हर आणि आज रोहित पाटीलनं पाळी संघाचा सुपरस्टार ज्याने मैदानाच्या मध्ये बॉलिंग करत असताना मेडन ओव्हर आपल्या संघासाठी टाकलेली आहे. अंतिम षटकाचा खेळ आता प्रगतीपथावरती आणि अंतिम ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आला बॉलर राहुल शेळके. आणखीन एक चांगला गोलंदाज पाहूयात. या गोलंदाजावरती अटॅक केला जाईल का शिवकर संघाच्या वतीनं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. 1 मोर विकेट डाऊन. राहुल शेळकेला देखील मिळाली आहे सफलता. 6 गडी बाद झालेत. 15ला 6वा झटका तिरंगा शिवकर टीमला. बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करत आहोत आर्या 11 ओवळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये उसारली या 2 संघांमधील पुढचा सामना असेल. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वरती 6वा धक्का. पहा अजय मामा शेंगदाणे चण्या वाटाण्यांची सोय करतात प्रेक्षकांसाठी. काल त्यांनाच लकी ड्रॉच्या माध्यमातून ते लकी विजेता ठरले आणि त्यांना स्पोर्ट्स सायकल मिळाली. आज देखील पाहूयात कुठला भाग्यवान प्रेक्षकाचे इथे स्वप्न पूर्ण होईल. पहा मामा भरपूर खुश आहेत कारण त्यांना सायकल मिळाली आहे. महिनाभर मेहनत करून जी सायकल घ्यावी लागली असते परंतु सरपंच साहेबांचं कौतुक करूयात. फुल टॉस पाहूयात. मॅच मध्ये मोमेंटम चेंज होईल का. भीमर टाकला. बीमरचा हा नो बॉल. त्यावरती धाव घेतलेली नाहीये. फक्त नो बॉलचे 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 16. आता फ्री हिट फ्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा आता इथं नामी संधी आलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतायत साहिल शेख यांच्यासाठी. महत्वपूर्ण षटक मॅच मध्ये मोमेंटम चेंज करण्याचा प्रयत्न या अंतिम ओव्हर मध्ये केला जाईल. साहिल स्ट्रायकिंग एंडला. फ्री हिटचा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ते आतापर्यंत 17. फ्री हिट कंटिन्यू राहील. साहिल शेख माझा उघडा डोळे. त्या कारणास्तव डीजे मास्टरच्या वतीनं अनाउन्समेंट आपण पाहता. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. गुड लेंथ वरती हिट झालाय. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 18. या 17 मध्ये जास्तीच्या एक्स्ट्रा धावाच खर्च करण्यात आलेल्या आहेत. रन इथे वाजत असताना जय बापदेव पाळी संघाचे गोलंदाज राहुल शेळकेच्या माध्यमातून फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला साहिल शेख. 8 एक्स्ट्रा धावा. 9 एक्स्ट्रा आल्यात परंतु फ्री हिटच्या बॉलवरती चांगला चेंडू राहुल शेळकेने टाकला. डॉट बॉल आला. कुठलाच फलंदाजाला अटॅक करून दिलेला नाहीये. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला परंतु बॅटन बॉलचा बिलकुल संपर्क नाहीये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. ओव्हर नंबर 5 मध्ये राहुल शेळके बॉलिंग करतात.
मॅच नंबर 2 तुम्ही पाहता जय बावदेव पाळी वर्सेस तिरंगा शिवकर. ऑफ करण्याचा प्रयत्न मिड ऑफला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जेलची संधी आहे. फलंदाज बाद. आणखीन एक महत्वाचा गडी बाद झालाय. धावत संख्या 18 ला 7वा धक्का. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आमची नम्रतेची विनंती की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये त्वरित उपस्थित व्हावं. मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जय बापदेव पाळी वर्सेस तिरंगा शिवकर. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे आणि 5व्या ओव्हरमध्ये राहुल शेलकेचे लॉफ करतात व्ही मध्ये. लॉंग ऑफला खेळाडू डाऊन द बॉल पोहोचतात. एका टप्प्यावर फिल्डिंग ॲक्युरेट थ्रो झाला. बॉलर साइडला रनआउटची शक्यता. फलंदाज बाद. 19 ला धक्का लागलाय. क्रमांक 8वा. आणखीन एक फलंदाज बाद. शेवटचा बॉल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. माऊली पाटील 10व्या क्रमांकावरती. शेवटचा बॉल आता बाकी संघाची धावत संख्या 19. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला. शरीरापासून दूर ठेवलाय. डॉट बॉल इथून आलाय. पाचवा चेंडू इथून वेगवान टाकला. डॉट बॉल. शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा राहुल शेलके तयार होतात. अंतिम चेंडू. जबरदस्त बॉलिंग अटॅक. जय बापदेव पाळी संघाच्या एक अस्त्र त्याने बाहेर काढला. फुल टॉस तो देखील मिस केला. लेग बिफोर द स्टंप साठी अपील. सिंगल पहिली वेगानं कंप्लीट केलेली आहे आणि पाहुयात एकच रन वरती समाधान मानत असताना लेग बायची सिंगल या अंतिम चेंडूवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 वरती. विजयासाठी 21. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करत आहोत की आपण त्वरित टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. आलेले दोन्ही कॅप्टन या लगेचच बोलूयात. टॉस बॉक्स मध्ये या ऐकूयात प्रवीणजी गायकर सर यांचा आवाज. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात त्या 20 आणि विजयासाठी 21 धावत संख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. तर प्रितेश भिंगारकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया दोन्ही टीम मध्ये. तर दिनेश आलेत. एक साईडला कॅप्टन ऑफ गावदेवी उसरली आणि एकीकडे पाहू शकाल अश्विन या ठिकाणी कॅप्टन ऑफ आर्या स्पोर्ट्स ओवले. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड यांचा हा संघ तुम्ही पाहताय. 5 षटकांची लढत. कंपल्सरी चेसिंग. हेड्स इज द कॉल. कॅप्टन आर्या ओवले. इट इज अ टेल्स. अभिनंदन राहुल. टॉस जिंकलाय. कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? तर टॉस जिंकला. निर्णय पेंडिंग असेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुमच्या भेटीसाठी येईल तो म्हणजेच आर्या ओवले विरुद्ध गावदेवी उसरली. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. तर विश्वासजी भगत साहेब माजी सरपंच उसरली यांचा संघ तुम्ही या मैदानावरती पाहाल. ते जर आले असतील त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर त्यांची देखील स्पर्धा तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळेल. त्यांनाही विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. येस डीजे.
तो फिर से एक बार सभी दर्शकों का स्वागत मैं करना चाहूँगा। मेरा यानी प्रवीण दुगाड़े का सभी दर्शकों को प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। सरपंच, उप सरपंच और सदस्य ट्रॉफी 2024 मैच की तरफ हम चलेंगे। मैं हमेशा कहता हूँ बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी। जिस तरह पाली के गेंदबाजों ने गेंदबाजी की उसी तरह अगर शुक्र के गेंदबाज सर कैलाशवासी कुमारी रसिका स्मृति जय बापदेव पाली और तिरंगा शिवकर के बीच में यह मुकाबला है। और खास करके कैलाशवासी कुमार रसिका स्मृती जय बापदेव पाली टीमचे पॅकर सन्माननीय रितेश पाटील साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। तर शिवकर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक तथा शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आनंदभाई ढवले यांचे बंधू तथा एक सुप्रसिद्ध उद्योजक अद्विक एंटरप्राइजेसचे सर्वा सन्माननीय वैभवशेठ ढवले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या वतीने कंचन आपण जय बापदेव पालीच्या स्पर्धेमध्ये टू व्हीलर बाईक पाहिलीत। आत्ताच झालेली चिंतामणी शिल्की यांच्या स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांच्या वतीनं टू व्हीलर बाईक पाहिलीत। अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स, स्पेशलिस्ट स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग, स्ट्रक्चर रिहॅबिलिटेशन, कॉलम जॅकेटिंग असे भरपूर करताना त्यांचे अप्रूव्ड पेंटिंग ॲप्लिकेशन फॉर डॉक्टर फिक्स BASF डिलक्स। तुम्ही एक सुप्रसिद्ध उद्योजक वैभव शेठ ढवले यांना पाहताय। वैभव शेठ यावं व्यासपीठावरती आणि जर आपल्याला काही नक्कीच कामं लागली तर कॉन्टॅक्ट करा अद्विक एंटरप्राइजेसच्या वैभव शेठ ढवले सुप्रसिद्ध उद्योजक यावं आपलं सहर्ष स्वागत। तो गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे वासुदेव आंग्रे। रन काफी छोटे हैं लेकिन अगर गेंदबाज संघर्ष करे, कसावट भरी गेंदबाजी करते हैं तो मैच में मजा आ सकता है। अब गेंदबाजों को मेहनत करनी पड़ेगी क्योंकि थाली में इतना खाना परोसा नहीं है बल्लेबाजों ने जितना गेंदबाज खा सके, काफी कम है और वहीं से इन्हें मेहनत करके पेट भरना होगा। क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी बाएं हाथ के बल्लेबाज ने और ये पहला छटका मिलता हुआ विशाल शेड़के के बारी का अंत। मेहनत करे, पहली गेंद के ऊपर विकेट निकाला वासुदेव आंग्रे ने। तिरंगा शिवकर बनाम जय बापदेव पाली, इनके बीच का ये मैच है। आज की रात का दूसरा है। सरपंच, उप सरपंच और सदस्य ट्रॉफी 2024 चल रही है। वेन्यू है विसुम्बे। खूबसूरत क्रिकेट का माहौल तैयार किया है सदस्य विसुम्बे, उप सरपंच विसुम्बे और हमारे सरपंच साहब विचुम्बे के इन लोगों ने। अब बारकिया का साथ देंगे उनके बड़े भाई हनुमान शेखे। हनुमान जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की नली, हम हमेशा ऐसा कहते हैं लेकिन अब देखना होगा ये हनुमान क्या करते हैं। रन बनाने हैं महज 30 गेंदों में। 21 का टारगेट है, छोटा टारगेट है। 29 गेंदों में अब वो रन बनाने होंगे लेकिन फिलहाल पहला विकेट जा चुका है। विकेटें निकालनी पड़ेगी अपोजिशंस को अगर संकट में लाना है तिरंगा शिवकर के गेंदबाजों को। वासुदेव आंग्रे राइट आर्म ओवर द विकेट, लेकिन ये देखिए हनुमान ने ये काम अच्छा किया। मैं भले ही बड़ा हूं लेकिन मेरा छोटा भाई काफी अच्छा खेल रहा है, इस सीजन में अच्छी फॉर्म में नजर आ रहा है, तो क्यों ना मैं स्ट्राइक रोटेशन करूं। और टारगेट भी इतना बड़ा नहीं है, 1-2 छक्के मारेंगे तो टारगेट अपने आप आसानी के साथ हमारे पास आएगा। ये सोच होना जरूरी, मेंटालिटी। क्रिकेट में हमेशा हम कहते हैं कि फिजिकल फिट रहना जरूरी है। मैं ये कहता हूं कि फिजिकल फिट तो आप जरूर रहिए लेकिन मेंटली कितना प्रिपेयर्ड हो ये देखना भी बेहद जरूरी। समय की मांग क्या है।
समय की मांग थी, 500 सालों बाद प्रभु श्री राम का मंदिर, उनकी प्राण प्रतिष्ठा। लेकिन बारकिया ने इस गेंद को खेला मिड ऑन के ऊपर से, गेंद सीधा गई लॉन्ग ऑन को चीरती हुई 4 रनों के लिए। तनिष्का 11 कालापूर कर्जत रायगडमध्ये ज्यांचा नेहमीच आपण संघ पाहतो ते गणेशजी कदम साहेब यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। तो टोटल आ चुका है यहाँ पर 5 रन, 21 की जरूरत है, 16 की अभी भी जरूरत। 16 रन आसान है ये मैच टीम पाली के लिए। यह एज लगा था, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया, रन की गुंजाइश को किया समाप्त। देखिए 16 रन चाहिए, लेकिन संघर्ष आप करें ना तो कई मर्तबा मैंने देखा है 4 ओवर में, यानी कि 24 गेंदों में मैंने, स्वप्निल कांबळे अगर यहाँ पर होंगे उन्हें याद होगा, हर्षल भुजबल ने 12 रन बचाए थे, 2 ओवर मेडन किए थे उन 4 ओवर में। 6 ओवर का मैच था, लेकिन अपोजिशंस को 24 गेंदे 12 रनों की जरूरत थी, लेकिन ये लेग स्टंप के बाहर अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल पहुंचता हुआ 6 रन। नो आर्गुमेंट्स विद अंपायर। हाँ, आप ये पूछ सकते हो ये आपने कैसे दिया, कैसे हुआ, लेकिन ये नहीं पूछ सकते ये क्यों दिया। सैंडी पालकर चौपर अंपायर, और यह कवर्स में खेला। बारकिया ने दिखाई अपने बल्लेबाजी की नजाकत, और इस नजाकत को देखते हुए दर्शक खुश, उनकी टीम जय बाबदेव पाली खुश, क्योंकि रन आ चुके हैं इस 6 के बदौलत टोटल में 12 रन। SDC DJ ये जब होते हैं तो आवाज निकालनी नहीं पड़ती, अपने आप आवाज पहुंचती है दर्शकों के पास। एक और 6, और इस 6 के साथ टोटल बन चुका है 18। देखिए बारकिया शेखे ने 2 छक्के लगाए, 1 बाउंड्री लगाई, टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। लेकिन मैं तारीफ करना चाहूंगा उनके बड़े भाई हनुमान की। क्रीज पर आए, उन्होंने देखिए बड़ा शॉट लगाने की कोशिश नहीं की, सिंगल निकाला, मेरा भाई फॉर्म में, उसे ज्यादा खेलना जरूरी है, उसे मौका दिया तो रन तुरंत बने। और उसी तरह हम देखते हैं ना जब हनुमान बोरली टीम खेलती है, संदेश पाटिल जैसे सीनियर खिलाड़ी स्ट्राइक रोटेशन में विश्वास रखते हैं, क्योंकि उनके साथी भले ही उम्र से छोटे हो, यंग जनरेशन को रिप्रेजेंट करने वाले हो चांबो, लेकिन वो फॉर्म में है तो उन्हें ज्यादा मौका मिलना चाहिए। टोटल आ चुका है 18 रन, 3 रनों की दूरी। ये मेंटालिटी होनी चाहिए हमेशा क्रिकेट में। फिजिकल फिट तो आपको होना ही है, लेकिन मेंटली प्रिपेयर्ड, मेंटली फिट होना बेहद जरूरी। ये देखिए ये खेल बहुत अच्छा खेल रहे हैं हनुमान। जानते हैं अपोजिशंस के रन काफी कम बने हैं, 18 और 1 बना 19, महज 2 रन की दूरी, 21 का लक्ष्य। आगे का मुकाबला आर्या ओले बनाम गावदेवी उसारली। टॉस जीता है उसारली के कप्तान ने। आपने जो भी फैसला किया है इस मुकाबले के बाद तुरंत आपको मैदान पे उस फैसले पर अमल करना है। तर याच दरम्यान सन्माननीय अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर वैभव शेठ ढवले साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांना विनंती असेल वैभव शेठ यावं। अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनिअरिंग ज्यांच्या माध्यमातून जय बापदेव पालीच्या स्पर्धेमध्ये पाईक करयात्र देण्यात आली होती, त्याच्यानंतर चिंतामणी शेठ शेलके यांची देखील आपण स्पर्धा पाहिलीत। ते दिग्गज उद्योजक सन्माननीय वैभव शेठ ढवले यावं आपण व्यासपीठावरती। शिवकर अद्विक एंटरप्राइजेस आपलं सहर्ष स्वागत।
तो जरूर मेहमानों का हम स्वागत करेंगे, लेकिन मैदान के बीचों बीच क्या हुआ, मेहमानों का स्वागत करते हुए बारक्या शेड़के जैसी गोल्डन फिश बॉलर के जाल में आई, लेकिन उनके पास अब ज्यादा रन नहीं रहे। अगर ये रन बॉल में इक्वेशन होता तो मजा आता इस मैच में। रन बॉल जो गेंदे शेष है, उतने रन अगर रिक्वायर्ड होते तो जरूर इस मैच में मजा आता। 2 ही रन बनाने और जो अप्रोच है जय बाबदेव पाली टीम का मैच के सिचुएशन के हिसाब से खेलना, उस अप्रोच को देखते हुए जरूर मैं कहना चाहूंगा मुकाबला 80% उनके हाथों में है। नए बल्लेबाज राहुल शेड़के। चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 2 रनों की जरूरत थी और ये बाई के तौर पर आ चुका है 4 और इस मैच को किया खत्म। मैच जीती जय बाबदेव पाली, लेकिन फिर एक बार बॉलर होंगे इस मैच के प्लेयर ऑफ द मैच, क्योंकि काफी लो स्कोरिंग मैच है ये, रन बॉल भी नहीं था। परेश शेड़के को दिया जाएगा इस मैच का प्लेयर ऑफ द मैच अवार्ड। हाँ देखिए, रोहित पाटिल ने मिडन ओवर जरूर किया, लेकिन आखिरी गेंद पे सिंगल भी आ सकता था। लेकिन जो प्लेयर ऑफ द मैच हैं उन्होंने 2 ओवर में 6 रन देकर 3 वाइड होने के बावजूद भी 6 ही रन दिए और 2 विकेट निकाली। तर याच दरम्यान रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड तथा उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष त्यांना विनंती असेल की दादा यावं व्यासपीठावरती। आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर इथे आपण सन्मान करूया ज्यांचा आत्ताच व्यासपीठावरती शुभागमन झालंय, ते आद्विक एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी सन्माननीय वैभव शेठ ठवले साहेब।